आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। एफडीए कडून मुंबईतील नामांकित 3 हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आलाय। भेंडी बाजारातील शालिमार हॉस्पिटॅलिटी हॉटेल, नूर मोहम्मदी हॉटेल आणि रहमानिया रेस्टॉरंटचा परवाना रद्द करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विद्यार्थी शिष्टमंडळाने भेट घेतली। एमपीएससी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली। पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला एक अतिशय हृदय पिळवटून टाकणारं वळण आलंय। केतनची आई राखी अग्रवाल यांनी थेट पंतप्रधान मोदींना भावनिक ईमेल आणि व्हिडिओ पाठवून न्यायाची आर्त हाक मारली। पनवेल जेएनपीटी मार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरू असताना एका वाहनावर गडगड कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही। नाशिकच्या मनमाडमध्ये उबाठा गटाच्या वतीनं महावितरण कार्यालयावर हल्लाबोल करण्यात आला। उबाठाच्या कार्यकर्त्यांनी वीज कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले। शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर झालाय। शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेला अटक केली होती।